अग्नी या प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल मायबापानं अभंग तुकोबरायचा आहे आणि जगद्गुरु तुकोबराच्या अभंगाच्या माध्यमातून पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे मागणं मागतायत. देवानं म्हणावं तुकोबा, ओ तुकोबा काहीतरी मागा. देवानं हट्ट करावा, मग तुकोबारानं म्हणावं देवा द्यायचंच म्हणतो, मग हेची दान देगा. काय मागितलं मायबाप? देवा तुझा विसरण व्हावा. पा किती गोड मागणं आहे. पांडुरंगा माझ्या वाट्याला हेच दे, माझ्या जीवनामध्ये तुझा विसर पडता कामा नये. तू देवानं म्हणावं का ओ महाराज, जर माझा विसर तुम्हाला पडला नाही तुम्ही काय करालो? आमचे तुकोबारा म्हणतात देवा गुण गाईन आवडीन हेची माझी सर्व जोडी, मी आवडीनं तुझं गुणगान गाई. देवानं म्हणावं तुकोबा, हो तुकोबा तुम्ही प्रापंचिक संत आहात, काहीतरी प्रपंचातलं मागा, धन मागा, संपत्ती मागा. तुकोबारा म्हणले न लगे मुक्ती धन संपदा, मग संत संग देई सदा. देवा फक्त संताची संगत दे. देवानं म्हणावं तुका एवढं सगळं मागण्या पूर्ण करायच्या एका जन्मात कसं शक्य रे? तुला अनेक वेळा जन्माला यावं लागेल, ते गर्भवासाचं दुःख भोगावं लागेल. आमचे तुकोबारा म्हणले देवा जर मला तुझा विसर पडत नसल, तुझं गुणगान आवडीनं गायला मिळत असेल आणि संताची संगत जर माझ्या जीवनामध्ये मिळत असेल, किती गर्भवासाचं दुःख कठीण असू द्या मी सुखानं भोगायला तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हास. एवढा गोड या अभंगाचा भावार्थ आहे मायबाबानो. पण या अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तो परिहार म्हणजे असा, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय भक्तिमय आनंदमय वातावरणात मग थोर साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं गुणीजन गायक वादक आमच्या महाराज मंडळीच्या उपस्थितीत पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तीच्या दातृत्वानं ग्रामस्थ मंडळी मौजे भलवडी बरोबर यांच्या आर्थिक अथक प्रयत्नातून चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह सुरुवातच आहे. बरं का कार्यकर्त्यांना एवढे धन्यवाद देईल मायबापांना. तुम्ही जे नामचिंतन प्रारंभ केला, कार्यकर्ते म्हटले महाराज आम्ही कीर्तन महोत्सव नाव टाकले. माझी एवढीच विनंती, अखंड हरिनाम सप्ताह टाकायचा. काय करायचं? हे अखंड चाललं पाहिजे. का करायचं माहितीये मायबापांनो? ज्या वेळेला एखाद्या गावामध्ये नामचिंतन होतं, हे 2-4 दिवसात घडलेलं नामचिंतन वर्षभर गावाला शाबूत ठेवतं. नामचिंतनाची ताकद सांगतो. भगवान परमात्मा म्हणतात नका जाऊ या गावा. कुठं? नामधारकाच्या शिवा सुदर्शन घ्यावान गिरटी फिरे होती. ज्या गावातली लोक भजन करतात, नामस्मरण करतात, काळ त्यांच्या शिवाला सुद्धा येणार नाही. तुम्हाला सांगू, रामायणामध्ये माझ्या मारुतीरायानं हनुमंतरायानं लंका जाळली. सगळ्याला प्रसंग माहितीये. ऐका, सगळी लंका जळाली, पण मावशानं बिभीषणाचं घर शाबूत होतं ना. आणि ज्या दिवशी बिभीषण रामाला शरण आला, रामाच्या पायाला वाकला, सगळे वानर उठून उभे राहिले. अरे वैऱ्याचा भाऊ आहे, आता काय होणार? माझ्या रामानं उचलला आणि बिभीषण छातीला लावला. ऐका, सगळे वानर पाहत होते. मारुतीराच्या डोक्यात विचार आला, अरे हा बिभीषण आहे, हा लंकेतला, हा रावणाचा भाऊ आहे, आणि मी तर याच्या लंकेत गेलतो. कोणाच्या ध्यानात आहे? मारुतीराच्या. अरे मारुतीराय म्हटलं मी याच्या लंकेत गेलतो, ह्या लोकांना मला पकडला होता, राक्षसाने चिंध्या गुंडाळल्या होत्या, माझ्या शेपटीला आग लावली होती, मी लंका जाळली होती. अरे जो आलाय त्याच्या भावाची दाढी बी जाळली होती. काय म्हणले? जो शरण आलाय त्याच्या भावाची दाढी बी जाळली, आणि जो आलाय त्याचं बी घर 5 वेळा पेटवलं होतं, पण पेटत नव्हतं. कोण विचार करतो? मारुतीराय. म्हणले आलायच अनशा शरण तर जाऊन विचारावं. जवळ गेले म्हणले बिभीषण दादा, ए बिभीषण दादा, मी तुमच्या लंकेत आलतो माहितीये का रे? तो म्हणला मी कसा विसरण बाबा, तू माझ्या भावाची दाढी जाळून आलाय. विसरण का म्हणला? आलता ना. ए बिभीषण दादा, मी तुझं बी घर पेटवलं होतं. अरे 5 वेळा जळतं शिपूट तुझ्या घरावर टाकलं, पण बाबा तुझं घर पेटत नव्हतं रे. त्या बिभीषणानं दिलेलं उत्तर घरी घेऊन जा मंडळी. बिभीषणाच्या डोळ्यात पाणी आलं, सांगितलं मारुतीराय, अरे ज्या वेळेला तुझ्या शेपटीला अग्नी लावला होता, सारी लंका तू जाळून खाक केली होती. माझ्याही घरावर 5 वेळा जपलं शिपूट ठेवलं होतं, पण माझं घर पेटत नव्हतं. मी माझ्या घरामध्ये रामाचं नाम चिंतन करत होतो. जिथं अखंड हरिनाम राहणार तिथं संकट येणार. बस धन्यवाद आहे तुमच्या गावाला. सगळे कार्यकर्ते मंडळी असतील, साथीदारांबद्दल तर काय बोलावं. जे लहान लहान कलाकार लेकर आहेत ना,
एका तासाचा वेळ आहे, पण मला असं वाटत होतं त्यांचंच ऐकत राहावं. दत्ता भाऊ त्यानं सुरुवातीला 2 वेळा गुळ खायला लावलाय मला. हा कडक स्वर राहतो, तरुण आहे ती. बाबा एवढे सुंदर कलाकार, त्यांच्यासाठी एक वाक्य वापरतो बघा, आवडलं तर. मला असं वाटतं माऊलीनंतर समाधी नाही, ज्ञानोबरायानंतर समाधी, तुकोबरायानंतर वैकुंठ गमन, गंधर्वानंतर गायन राहिलं नाही. ऐका, मेघानंतर उदारता नाही, कर्णानंतर औदार्य नाही, रावणानंतर श्रीमंती नाही, साधूनंतर कृपा नाही, आईसारखी माया नाही, मृत्यूनंतर भय नाही, आणि या पोरांसारखी साथ मला अजून मिळाली नाही ना. गोड साथ आहे. अरे पैशानं श्रीमंत असणारी माणसं आपल्याला पावलं पावली भेटतात मंडळी. पैशानं श्रीमंत असणारी माणसं आपल्याला पावलं पावली भेटतात, पण कलेनं गुणवान कलाकार मंडळी शोधायची म्हटलं कीर्तनकाराला पावलं झिजवावी लागतात. आणि एवढे आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये उपलब्ध आहेत ही मंडळी. लहान लहान आहेत हो, पण हे उद्याचे सगळे कीर्तनकार आहेत. बाबा प्रवीण महाराज 13 वर्ष झालं कीर्तन करतोय, पण अजून मला नाही त्यांच्यासारखं गाता येत. मग बघा ती उद्या काय होतील, उद्या काय असतील, हा अंदाज आजच लावायचा. 13 वर्ष घासून मला रामकृष्ण तालात म्हणता येत नाही, एवढे स्वरात म्हणते पोर. हा आणि तरी आता माझ्या तोंडाने नाही सांगणार, काही येत नाही तरी लोक मानतात. ह्या पोरांना 13 वर्षांनी काय होतं, तपश्चर्या झाली आणि साधना झाली का बस. चला आपण अभंगाकडे जाऊ. बोललो भरपूर बोललं तरी काही संपायचं नाही. सगळी माणसं ओळखीची आहेत, परिचयाचे, श्रोते असतील, कलाकार असतील, मंडळी परिसरातली सगळी मंडळी. अभंग मागणी पर आहे. मायबाबानं तुकोबराय पांडुरंगाकडे मागणं मागतात. गावकऱ्यांसाठी पुन्हा एक वाक्य सांगतो. पाटील अनेक गावात आमचा रोज संबंध आहे. होळीच्या 2-3 तारखा सोडल्या तर हनुमान जयंतीच्या काल्यापर्यंत तारीख शिल्लक नाही. रोज एका गावाचा अनुभव आहे. पण ज्या गावात जायचं तर 4 कार्यकर्त्याचा फोन राहतो. महाराज आले का, आम्हाला माहिती आहे फोन कशाला आलाय, महाराज आले का, काय म्हणतात. पण या कार्यकर्त्याने इथं आल्यावर सांगितलं, महाराज आम्ही जरी फोन केला असला तरी आमचं नाव माईकवर घ्यायचं. बस याला निस्वार्थ कार्यकर्ते. आणि ही जर सुरुवात असेल तर शेवट कसा असेल. हे आज रोपटे हे वटवृक्षासारखं फुलणारे. पहिल्या वर्षाला एवढी गर्दी बघा, आणि यूट्यूब सहित टाकले. अतिशय गोड, यातनं तिळ तिळ पुण्य साचा पडे. ज्यांची ज्यांची सेवा घडली बाबा, कुणी मंडपात झाडू मारलाय, कुणी सटई टाकली बरं का, कुणी हरिपाठ केलाय, कुणी टाळ वाजवला, कुणी विना घेतला, कुणी काकडा केलाय, कोणी वारेकऱ्याला जीव घातले. याच्यात तिळ तिळ पुण्य. कळालं का तुम्हाला. म्हणून ही साधना घडली. वर्षभर धोका नाही आता गावाला. म्हणून देवा का मागायचंय. ऐका, अभंग आहे मागणीचा. संप्रदायाला नियम आहे, 2 दिवसाचा सप्ताह जरी असला तरी शेवटचं कीर्तन जागर परी साऊथ बाबा. मागणी मागावी लागेल. पांडुरंगाकडे मागायचंय. मागणारी तुकोबरा आहे, देणारा पांडुरंग आहे. मागावं कुणी, कुणाका मागावं, काय मागावं. हा ऐका, यालाही कारण आहेत. कुणी मागण्याचा अधिकारी होत, मागण्यासाठी अधिकारी असावा लागतो. आणि ज्याच्याकडे मागायचंय त्याच्याकडे 3 गुण असावे लागतात. ज्याच्याकडे मागायचं तो पहिला श्रीमंत असला पाहिजे, नंबर 2 तो उदार असला पाहिजे, आणि नंबर 3 तो स्वतंत्र असला पाहिजे. ज्याच्याकडे मागायचं तो श्रीमंतच नसला. एकादशीकडे शिवरात्र गेल्यावर जमल का, दोघी उपवास आहे का नाही. ज्याच्याकडे मागायचं त्याच्याकडे आधी असलं तर पाहिजे. आपण म्हणतो ना विहिरीतच नाही तर पोऱ्यात येईन कुठून, आधी त्याच्याजवळ असलं पाहिजे. नंबर 1. नंबर 2 असू द्या, पण देण्यासाठी त्याच्याकडे उदारता सुद्धा असली पाहिजे ना. तर काय जळता जळत नाही, बोलू का, जळता जळत नाही, पण परमार्थाचं काम आहे. रुपया देत नाही त्याच्यासारखा दलिदर नाही. घरी काहीच नसतं. ऐका ना, घरी काहीच नसतं रे भात शेतीशिवाय काय आपल्या पट्ट्यात. पण आपल्या देवस्थानचा सप्ताह आहे, ग्रामदेवताचा सप्ताह आहे. अन्नदान झालं पाहिजे, दान धर्म झाला पाहिजे, ज्ञानदान झालं पाहिजे. 4 रुपये वर्गणी वाट्याला आली ना, काहीच विचार करीत नाही. रात्रभर पाणी भरित, 8-8 तास ड्युटीला जातं, पण माझा पहिल्या दिवशी वर्गणी भरित. त्याच्यासारखा श्रीमंत गावात नाही. या श्रीमंताच्या व्याख्या आहे. तुम्ही सगळी माणसं श्रीमंत आहे. माणसं मनाची श्रीमंत असली पाहिजे. बघा, नंबर 1 तो उदार असला पाहिजे, नंबर 2 तो श्रीमंत असला पाहिजे. हा देवाकडे जर पाहिलं तर त्याच्यासारखा दाता जगात नाही. मला वाटतं उपमन्यूला फक्त वाटीभर लागत होतं दूध. किती, कधीच मिळालं नव्हतं. आई पिठाचं पाणी पाजायची. गरिबी लय वाईट असते मावशानो. उपमन्यूची आई होती ना प्रवीण महाराज, पिठाचं पाणी करायची आणि वाटीभर पोराला द्यायची. एके दिवशी त्याला राजवाड्यात दूधच प्यायला मिळालं ओरिजिनल.
आणि ओरिजिनल दूध मिळाल्यावर त्याला चव कळाली. घरी आलं म्हणलं आई मी आज दूध प्यालो पण आपल्या घरातलं दूध नाही म्हणली. आणि मग तिच्या डोळ्यात पाणी आलं. बाळा आपण गरीब आहे रे, आपल्या घरात दूध नाही, मग तुला दूधच मिळवायचं आहे तर देवाला मिळवावं लागेल. दादा त्यानं अशी देवाची प्राप्ती केली, वाटीभर दूध लागत होतं त्याला, दुधाचा समुद्रच दिला. किती उदार आहे. विठेवरी ज्याची पाऊले विठेवरी विठेवरी जाती पाऊले समाना. ओ विठेवरी जाती पाऊले समाना. ओ विठेवरी जाते पाऊले समाना. ओ विठेवरी जाते पाऊले समाना. तुझे एकदान शूर दाता, तुझे एकदान शूर दाता विठेवरी जाती पाऊले समाना. ओ विठेवरी जाती पाऊले समाना. महाराज म्हणतात विठेवरी ज्याची पाऊले समान, तुमची एक दान शूरदाता. त्याच्यासारखा दान शूरदाता जगात मागणारे तुकोबर आहे. आता तुकोबरायचा अधिकार पा तुकोबर आहे. तुम्हा आम्हाला सांगतात कधी कोणाक मागायचं ते म्हणली जी माणसं दुसऱ्या हात पसरतात त्याचं जीवन धिक्कार आहे. तुकोबर आहे म्हणली. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात बसरीजीने दिगता दे, हात बसरीजीने दिगता दे. म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात बसरीजीने दिगता दे, हात बसरीजीने दिगता दे. वा तुकाराम महाराज म्हणतात बाबांनो जी माणसं दुसऱ्या समोर हात पसरतात त्यांचं जीवन धिक्क आहे. हात पसरीजीने धिक्क द्यायची. पण ते तुकोबर आहे तर आज मागतात का नाही? तर मागण्याच्या सुद्धा परी आहेत. काय म्हटलं मी? तुकोबर आहे मागतात ते स्वतःसाठी काहीच मागत नाही, तुमच्या आमच्यासाठी मागतात. ते संत आहे. तुकोबरायची परंपरा पाहिली तर चौयुगाचा भक्त नामा, 4 युगात त्यांचा देवाबरोबर जन्म आहे. अवतार जे जे झाले अवतार तुका त्याचे, मला वाटतं कृतयुगात तुकाराम महाराजांचा अवतार आहे भक्त प्रल्हाद. कोण आहे? त्रेतायुगात तुकाराम महाराजांचा अवतार आहे हे आगंद सावध बाबा. आणि द्वापार युगात भगवंताचा तुकाराम महाराजांचा अवतार आहे उद्धव. आणि कलियुगात जगद्गुरु तुका अवतार नामयाचा नामदेवराय आणि तेच तुकोबर आहे. कुठल्याही परंपरेत तुम्ही जाऊन बघा, सुरुवातीला भक्त प्रल्हादाची परंपरा. प्रवीण महाराज प्रल्हादांना सुद्धा देव एकदा प्रसन्न झाला. केव्हा? नामस्मरण करता करता बापाला आवडलं नाही, कडे लोट केला, हातीच्या पाया खाली घातला. शेवटी भक्त प्रल्हादासाठी आमच्या भगवान परमात्म्याला खांबातून अवतार घ्यावा लागला. हा केसरशी उडीन घालून या. आणि जसा भगवान परमात्मा प्रगट झाला आमच्या प्रल्हादाला मांडीवर घेतलं देवानं. काय केलं? मांडीवर घेतलं. त्या हिरण्य कश्यपूचा ठार झाला. पण दादा भक्त प्रल्हादाचा राज्य आला आता. पण प्रल्हादाला राजावर बसायचं होतं, देवच खुर्चीवर बसला होता. कोण बसला होता? सगळे म्हणायला लागले आता राज्यकारभार प्रल्हादाचा आहे. बाप गेला ना, अधिकारी कोण होता? पण देवच खुर्चीवर बसला, लोकाला कळे ना. तेव्हा देवानं सांगितलं बाबांनो आसुरानं बसून बसून ही खुर्ची खराब झाली होती. काय म्हणले? अनेक आसूर अनेक राक्षस खुर्चीवर बसले. त्यानं नीतीनं कारभार केला नाही म्हणून अनीतीनं खुर्ची खराब झाली. ती शुद्ध करायची म्हणून देव बसला. मग भक्त प्रल्हादाला माझा मुद्दा ऐका. तेव्हा भक्त प्रल्हादाला देव प्रसन्न झाला आणि देव म्हणला प्रल्हादा आता निघालो मी, पण माग काय मागायचे पा त्याच्यासाठीच अवताराला आलता का नाही? भक्त प्रल्हादानं हात जोडलं, म्हणला देवा मी मागणाराच्या यादीतला आहे का? भक्त प्रल्हाद म्हणला आता पहिलं तर काहीच नव्हतं, आता मी राजा झालोय, तुलाच काय मागायचंय माग. कोणला म्हणला?
देवाला आता देव किती हुशार बघा. हा देव असा चतुरा तू शिरोमणी. देवाने- चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळ मणी धन्य तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळ मणी महाराज म्हणता सागर दादा फोटो काढताना माझी हे कॉलर फक्त पुढे गेली मग बरं होईल. कीर्तनकारांना बाय आवडलेलं मला नाही आवडत. पण तुम्ही म्हणाल मग तुम्ही का आवडल्या ते पुरत नाही खाली बघा. सावत बाबा आले आले म्हणले टाकून द्यायचं. गरीब आहे हो बाबा मी फाटल्याशिवाय टाकीत नाही. पुढे जाऊ आपण. फोटो देईल ना म्हणून सांगितलं. भगवान परमात्मा चतुर आहे. चतुरा तू शिरोमणी. देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर जाणून अंतर वर्तात से जाणून अंतर वर्तात से. देव चतुर देव चतुर देव चतुर चतुर देव 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 चतुर. कायला लागत बा ऐकण्यात आता भाऊ. हा एवढं सुंदर चाली म्हणणारी माणसे. देवासा चतुर आहे. प्रल्हाद म्हणला देवा ए देवा मी राजा झालोय तुलाच काय मागायचं माग म्हणला. देवासा हुशार. प्रल्हाद माग म्हणतो ना देव म्हणला ए प्रल्हाद ऐका द्यायचं म्हणतो ना ऐका. आता प्रल्हाद द्यायला तयार आहे. देव मागवतो बार काय नाही का तेव्हा कळत. देव म्हणला प्रल्हादा मग असं वरदान दे तुला काहीतरी मागण्याची इच्छा झाली पाहिजे असं वरदान. पहा बरं का युक्तिवाद कसा आहे. म्हणलं तू माग काहीतरी मागावं हेच वचन दे. मागायला प्रवृत्त केला. आता वचन दिलं मागायचंय आणि प्रल्हादाची मागायची वेळ आली. आता बघा पण प्रल्हाद असा हुशार म्हणला देवा द्यायचंच म्हणतो मग हेच दे. काय मला मागण्याची इच्छाच होऊ देऊ नको हेच दे. ह्याच्या करात मग मागणे आणि त्याच परंपरेतले तुकाराम महाराज मग ते कधी मागतील गाव. जे मागितलं ते तुमच्या आमच्यासाठी. आपल्याला देव प्रसन्न झाला तर आपल्याला मागायचं कळल का बाबा. ते तुकाराम महाराज होते. मला वाटतं आपल्याला जर देव प्रसन्न झाला ना एकाला झाला ना प्रसन्न देव लगेच होतो आपल्याकडे. बोळा शंकर बरं का झालं वेळ कमी आहे म्हणून ते लगेच प्रसन्न झालं. प्रसन्न झालं याला मागायचं कळणार ना. जीवाला कळत नाही पामर येत आपण. आपल्याला काय मागावं कळत नाही बरं का महिला मंडळी. त्याला देव प्रसन्न झाला म्हणला देव म्हणला येतातच तू बघता माग काय मागायचंय. हा गडी असा हुशार होता तर मला सगळा गाव मला नावं ठेवतो माझी बायकोच चांगली नाही म्हणला. मग म्हणला पावलाच देव म्हणला देवा तेवढी माझी बायको दिसायला थोडी काळी आहे तिला गुरी करतो का म्हणला. आता काय चुकलं त्याचं. प्रत्येकाला वाटत ना गुरी असावी कोणाला वाटत काळी. ए पण दिसण्यावर जाऊ नका बरं का गड्याव. माणसाचं दिसणं महत्वाचं नाही असणं महत्वाचं आहे. काय म्हणलं मी दिसण्यावर काय. आता माग पाहिलं तर म्हणते कामावूनच आली का काय आवतो. मी काल विचार करीतोय फक्त अंग लाज राखायची म्हणून कपडा आहे. मी कपड्याचा आतापर्यंत कधीच विचार नाही केला बार काही नाही का. मी रोज सांगतो गावात आलेला कीर्तनकार किती भारीतले कपडे घालून आला कपडे नाही बघायची. किती मोठ्या गाडीतून आलाय त्याची गाडी नाही बघायची. तो डोक्यात काय घेऊन आलाय का नुसत्याच गप्पा सांगून गेलाय. ऊस डोगा परी फुलला शिवरली आले फुलला शिवरली आले फुलला शिवरली आलो ऊस डोगा परी रचनय डोगा काय फुलला शिवरली आले काय फुलला शिवरली आले
बारी रस नोय डोंगा. ऊस दिसायला वरून वाकडा तिकडे पण आतला रस किती गोड आहे. वरून दिसायला कसं असू द्या. बरोबर ना मावसानू? काय झालं 4 जणी नळावर पाणी भरीत होत्या आणि पाणी भरता भरता तिघी जणी एका पार्टीची आणि एका पार्टीची. तुम्ही म्हणाल पार्ट्या सांगाय आला का इथं? त्या टोळीच्या मॅनेजर होत्या बचत गटाच्या. बाकीच्या पार्ट्या मला काय करायचं. हा त्या तिघीचा गट होता आणि एक बाजूला होती बाबा. मग त्या तिघीने एकी केली आणि ती नळावर पाणी भरती. तिला चिडवायला लागल्या बरं का मावशी. ती दिसायला बाई होती सावळी आणि बाई सावळी म्हणल्यावर मालक सुद्धा कसा होता? सावळा. सावळा म्हणजे काळा बरं का. आणि त्या तिघी जणी तिला चिडवायच्या म्हणायचे सैंद्रे इथली नाही बरं का. काय म्हणे इथं नाही ना कोण. हा असली तर माझ्या आई बहिणी सारखी. तिला काय हे कीर्तनापुरतंही आमच्या इकडची सांगतोय. उद्या तिकडे गेलं का तुम त्या तिघी जणी म्हणल्या सैंद्रे हे म्हणली बाई तुझा नवरा का ना नुसता गुंगडीवाणी दिसतो म्हणली. त्या तिघी जणी गुंगडीवाणी म्हणजे काय दिसतो? काळा काळा. हा दिसणं ना असणं सांगतो. ते म्हणले काळा काळा दिसत. आता ती बाई लय हुशार होती सैंद्री. ती म्हणली वासाबाई तुला सांगू का? काय म्हणली वासाबाई तुला सांगू का? म्हणली सांग सांग. ती म्हणली बाई माझा गुंगडीवाणी दिसतो. तुमचा तिघीचा मज बोरातल्या आळ्यासारखा गोरा गोमटा दिसतो. पण तुम्हाला सांगा ते ऐका. त्या तिघी कान देऊन ऐकायला लागल्या तसं तुम्ही ऐकत आज. आणि ती सैंद्री म्हणली अगं वासाबाई माझा गुंगडीवाणी दिसतो पण दिवस मावळाच्या अगोदर घरला येतो. तुमचा बोरातल्या आळ्यासारखा गोरा गोमटा दिसतो पण संध्याकाळी धरून आणावा लागतो. चांगला कोणाचा? दिसण्यावर काय आहे असणं. हा हे लय महत्वाचं आहे. दिसण्यावर नाही. त्याची बायको होती काळी. मी इथं होतो बरं का. बायको काळी होती. तो म्हणला देवा तिला गुरी कर. आता काय चुकलं हो त्याचं? आता देवानं तर तसं म्हणला हा मंदिरात बायको झाली गुरी. बघा ए घरातली बायको गुरी झाली आणि हे घरात पळत सुटलं. मला कशी झाली बघा. पण ती गुरी झाल्यावर थांबतीत होय ती निघूनच गेली. हा म्हणला मागून पश्चाताप झाला. परत मंदिरात आला. मला देवा ज्याचं करावं बरं ते म्हणतं माया कर. तिचं बरं करायला गेलो ते सोडून गेली म्हणला. मग परत आता कोण राहिलं? परत मारुतीकडे आला. मारुतीला प्रसन्न केला. मला देवा आता का नाही मला तिच्यासाठी मागितलं पण तीच मला सोडून गेली. मला असा राग आलाय तिला गाढव कर म्हणला. बघा मावशानू दुसऱ्याचा देव प्रसन्न झाला. आता बायको झाली गाढव. गाढव झाल्यावर शेजारी उकाड्यावर लोळायची आणि याला किव आली हो. शेवटी नवऱ्यालाच किव येते ना मग. हा किव आली परत देवा गेला. परत देव प्रसन्न झाला आणि देव प्रसन्न झाला. हा गडी म्हणला देवा काहीच नको रे आता तिला होती तशी कर. मग 3 वेळा देव प्रसन्न झाला पण मागण्यात काय अर्थ? हा मागता बी आलं पाहिजे. नाही तर माणसं लय हुशार अति हुशारी आहेत माणसं. आणि अति हुशार असल्यामुळे अति शहाणा त्याचा. मला वाटतं देवाकडे मागायला 2 जण बाजार गेलते बघा. आपण मुद्दा मांडू गोड भागवतातला. महाभारतामध्ये असा प्रसंग आहे. भगवान कृष्णाकडे 2 जण बहादर आले. एक आला होता दुर्योधन आणि दुसरा आला होता अर्जुन. बरोबर का? उद्या इथं सुरुवात होणार होती. कौरव पांडवाचं 2घे आले. दुर्योधनाला दारात पाहिला देवाला वाटलं या पाप्याचं तोंडच बघायला नको. बघा काही माणसं अशी असतात. आपलं जर त्याच्या संग पटलं नाही ना ते ह्या वाटण आलं का आपण वाट बदलायची. रोज लोक म्हणले माणसं जोडा कशाला जोडा बसा उरांडी. मग जोडू नका असं नाही मला म्हणायचं. नाही तर या बसा बघा असं आहे ना. बाबा महाराज सातारकर बरं का पाटील जाता जाता एक वाक्य बोलले बाबा. सातारकर बाबा म्हणले माणसं जोडा. पैसा किती जोडला तर कामा येणार नाही. तुम्ही जर माणसं जोडली तर खांदा द्यायला कामा येतील. मी माणसं जोडली पण चुकून जर एखाद्याशी माझं पटलं नाही तर मी त्याला 100 हात दूर ठेवलं. म्हणजे काही माणसाला आपल्याला तोडता बी आलं पाहिजे. नाही तर गहण्यारडे घेतलं तर अख्खे अरण्णाच येईल. कळलं का? हा म्हणून 10 जोडायची पण त्याच्यात एक नास का असलं तर त्याला नाही जोड करायचं. बार काय नाही का माझं वाक्य. गणित असं आहे. ते दुर्योधनाला पाहिल्यावर देवाला वाईट वाटलं. म्हणलं या पाप्याचं तोंड नको बघा. देवानं झोपायचं निमित्त केलं. शेला अंगाव घेता दुर्योधनाला वाटलं देव झोपला. आता देव आलं मग त्याला पाय त्याला बसावं ना येडपट उशाला जाऊन बसलं. देवाकडे गेल्यावर पाय धरितो का काय घेतो आपण पाय. पण हे उशाला जाऊन बसलं मला झोपले. आणि अर्जुन आल्यावर देवाला वाटलं बघता आला काय आनंद. लगेच तोंडावर शाला काढला. अर्जुना कधी आला? हा उशाचा म्हणला मी आधी आलोय. देव म्हणला तू आधी आला पण उशाचा दिसतो का आधी पाय त्याचा. तुला बसाय कळालं नाही ना. हा मग का आला? दोघांनी बोलायला सुरुवात केली. म्हणले उद्या आमचं युद्ध होणार आहे ना आम्ही तुला न्यायला आलोय. आता देवाना प्रश्न पडला. 2घे मागणार 2 न्यायला आलेत. मी एकटा आहे. पण देव असा हुशार. देव हुशारच आहे. त्याला आतापर्यंत कोणी फसवलं का? हा नाही तर माणसं लय हुशार. माणसाच्या हुशाऱ्या सांगू का? सांगतो जे हुशार माणसाचं गणित आवडलं तर बघा. काय झालं एका गावात एका डॉक्टरचा दवाखाना होता पाटील. आता डॉक्टरचा दवाखाना होता. डॉक्टरची केस पिकली आणि
त्या कामाला असणाऱ्या माणसाने विचार केला मला आपल्या साहेबाची तर मला केस पिकायला लागली हे थोड्या दिवस आले मला. मी काय अंदाज लावला त्यांनी माझा आवाज येतो ना मागच्या कोपऱ्याला काय अंदाज लावला तो मला केस पिकायला लागली मला हे मारणार म्हणला आणि हे मेल्यावर मला दवाखाना कोण टाकणार आपणच टाकायचा बघा माणसाची हुशारी सांगतो. मग त्यानं 4 वर्ष कोर्स केला मला हे म्हातारा झाले 2-4 वर्ष खपन तोवर मला बारीक शिकायचं तापावरचा माणूस आला कुठली गुळी देतो जुलाबाचा माणूस आला कुठली गुळी देतो डोकं दुखायला लागल्यावर कुठली गुळी देतो सगळं बारीक बघायचं आणि 4 वर्षानं डॉक्टर गेलं आणि 4 वर्षात यानं सगळं अनुभव घेतला शिकलं डॉक्टर गेला आणि यांनीच दवाखाना टाकला बघा. पण शिकाऊ माणसाने डॉक्टर दवाखाना टाकला मावशानं कोणीच दवाखान्यात जाईना का तुम्ही जाता शिकाऊ लोक काय म्हणायचे शिकाऊ आहे पण ते डॉक्टर असं शिकाऊ होतं पण हुशार होतं ना तुम्हाला तशी नाही लोक यायची. महाराज त्यानं पाठीच लावली दवाखान्यावर म्हटलं कुठल्याही आजारावरचा माणूस माझ्या दवाखान्यात आला जर मला इलाज करता आला ना तर मी 1000 रुपये देणार मला. माझं शेल लागलं ना शेल माल कसा आहे असू द्या गर्दी आहे लोकांची तशी पाठी बघितल्यावर लोकांची रांगच लागली. त्या गावात होतं एक रामभाऊ लय हुशार आपलं सोडून गावातलं नाही झालं ते रामभाऊ लय हुशार होतो मला पाठी लागली जर इलाज करता आला नाही तर 1000 मिळतात मला असा आजार न्यायचा डॉक्टरच्या बापाला नाही सापडला पाहिजे मग काय होईल 1000 मिळेल का नाही. ते आलं दवाखान्यात बघा आणि डॉक्टरनं रामभाऊला दवाखान्यात पाहिला डॉक्टर म्हणले रामभाऊ काय झालं रे रामभाऊ म्हणला डॉक्टर साहेब तुम्हाला खरं सांगू का मला आजार झालाय मला नेमकं काय मला 15 दिवस झालं डॉक्टर साहेब माझ्या जिभेला चवच नाही काय खातोय कळत नाही मला. काय म्हणला 15 दिवस झालं मी काय खातो माझ्या जिभेला चवच नाही. आता डॉक्टर काय गेले होते म्हणले पड बेडवर आडवा पहिले बेडवर झोपवतात जसा रामभाऊ बेडवर आडवा पडला त्यानं सिस्टरला बोलवलं म्हणले सिस्टर इकडे या ती कपाटातली 17 नंबरची बाटली घ्या कपाट खोलून 17 नंबरची बाटली सिस्टरने आणली तिच्यात होतं तांबडं पाणी तांबडं पाणी माहिती तुम्हाला तांबडं पाणी त्या बेडवर पडलेल्या रामभाऊला अंदाज लावला मला हे तर पेट्रोल सारखं तांबडं दिसतंय मला अंदाज बघा. तेवढं ती सिस्टर ती बाटली घेऊन आली डॉक्टर म्हणले त्याच्यावरचे 2 थेंब कापसाच्या बोळ्या होता आणि तो कापसाचा बोळा रामभाऊच्या जिभेवर ठेवा रामभाऊच्या जिभेला चवीन जसं त्यानं 2 थेंब ओतलं तर जिभेवर ठेवला आणि जिभेवर ठेवल्याबरोबर रामभाऊचा अंदाज खरा ठरला. रामभाऊ म्हणला डॉक्टर ते तर पेट्रोल आहे त्याने अंदाज काय लावला होता पेट्रोलच आहे तो बरोबर ठरला. डॉक्टर म्हणले 15 दिवस झालं तुला चव आणि पेट्रोल टाकल्यावर पेट्रोल आहे हे कळा तर मग आली जिभेला चव. तुम्हाला गणित कळायलं का चव नाही म्हणत होता ना मला पेट्रोल टाकलं तुला कळालं म्हणजे तुझ्या जिभेला चव आली मला 500 बिल काढ 1000 मिळवाय गेला 500 भरून आला. पण दवाखान्याच्या बाहेर गेलो तो गप नाही बसला मला 500 गेलेत मिळवायचेच मला परत 15 दिवसांनी आला आणि डॉक्टरने रामभाऊ पाहिला मला रामभाऊ आता काय लागलं दुखाय तो मला आता दुखाय नाही लागलं मला रोग झालाय मला काय मला विस्मृती मला आठवतच नाही मला कोणाशी काय बोलतोय काय म्हणला मला काल कोणाशी काय बोललोय सकाळी काय बोललोय हे सुद्धा आठवत नाही. आता डॉक्टर म्हणले पड बेडवर आडवा रोजच्या सारखं ते बेडवर आडवं पडलं आणि डॉक्टरनं परत सिस्टर बोलावली बघा म्हणले सिस्टर ती कपाट खोला 17 नंबरची बाटली घ्या आणि त्या सिस्टरनं कपाट खोला 17 नंबरची बाटली घेतली. काय होतं जसं तुम्हाला माहिती आहे तसं ते काही विसरलं होतं का ते खोटं झालं ना त्याच्या ध्यानात आलं म्हणला ती परत जीबी होतील म्हणला वाचायच्या आधीच म्हणलं डॉक्टर अहो त्याच्यात पेट्रोल आहे डॉक्टर म्हणले 15 दिवसापूर्वी दिलं लागलं तुला आठवायला तू काय म्हणला आठवत 15 दिवसापूर्वी दिले आता परत आठवत मी लागलं आठवाय 500 काढ म्हणले 1000 मिळवाय गेला बघा 1000च घालून आला आणि 1000 घालून आल्यावर परत 15 दिवसानं रामभाऊ आला डॉक्टर हुशार रामभाऊ त्याच्यावर हुशार रामभाऊ म्हणा डॉक्टर म्हणले रामभाऊ आता काय झालं तो म्हणला डॉक्टर मी काही एकटा आलो का बघा ना बायकोला घेऊन आले का मला 15 दिवस झालं माझ्या डोळ्यालाच दिसत नाही म्हणला काय म्हणला मावशानो माझ्या डोळ्यांना दिसत नाही. आता डॉक्टरला सुद्धा आश्चर्य वाटलं मला तापाचं कळतं जुलाबावरचं कळतं डोक्यात दुखायला लागल्यावर कळतं पण मी अजून नेत्र चिकित्सा डोळ्याचं ऑपरेशन केलं आणि करायला जावं तर बोलतं काय होईल म्हणला गेलं तर गेलं 1000 तो म्हणला रामभाऊ याचं गणित काय मला जुळणार रामभाऊ मला 1000 घेतल्याशिवाय जाणार नाही. पाठी काय लावली इलाज करता आला नाही तर 1000 दे. आता डॉक्टरचा नाव इलाज झाला डॉक्टरला 1000 द्यायचं ना डॉक्टर उठलं निघालं गाल्ल्या ग 1000 द्यायचं मग 500च्या किती नोटा द्यायच्या दादा 500च्या किती 2 नोटा द्यायच्या ना डॉक्टरनं गाला बाहेर वाढला त्याच्यातून 2 नोटा काढायच्या पण डॉक्टरच्या टूप पिटली डॉक्टर मला याला तर दिसत आणि याला तर 2 नोटा द्यायच्या 500च्या 1000 द्यायच्या ना मला दिसत नाही म्हणलं 100च्याच देऊ म्हणला 2 नोटा काढल्या 100च्या दिल्या रामभाऊच्या हातात मला रामभाऊ हे घ्या 1000 मी म्हणतो रामभाऊला 200 मिळाले ना तसंच गप खिशात घालावं ना ते हळूच म्हणतोय डॉक्टर हे तर 200च आहे डॉक्टर म्हणलं लागलं तुला दिसाया काढ 500च्या नादात 1500 घालून आले एवढं हुशार पण देव साधा हुशार आहे का बाबा त्या दुर्योधनाला वाटलं जाऊ द्या मुद्दा बाजूला राहील दुर्योधनाला वाटलं मी लय हुशार
दुर्योधनानं काय मागितलं होतं माहितीये का? देव म्हणला बाबा तुम्ही दोघे मागायला आलात, ऐका, एका बाजूला मी एकटा राहणार आणि एका बाजूला माझं सगळं सैन्य राहणार. देव म्हणला मी हातात शस्त्र धरणार, मी फक्त 4 हिताच्या गोष्टी सांगणार. दुर्योधन म्हणला मी आधी आलोय, मी आधी मागणार. पण दादा दुर्योधनानं मागितलं पण मागायचं कळालं नाही. देव म्हणला तू एकटा येणार आणि हातात शस्त्र नाही धरणार, तू काय कामाचं सैन्य दे. त्यानं सैन्य मागितलं आणि आमच्या अर्जुनाच्या वाट्याला देव आला. ऐका, अर्जुनाला असा आनंद झाला, त्याला देवच आवडत होता ना. एक गाव आम्ही, तो म्हणला एक आहे पण सगळ्याला भारी आहे, एक धरीलाची ती आम्ही. हा, एका शब्दावर फार महत्व आहे बाबा. एक देव सोडला, मला वाटतं हजार अंक काढा, पुढे 1 टाका, माग 0 लिहा. पुढचा 1 काढला का मागच्या 0ला किंमत, आणि 0च्या पुढे 1 टाकला का किंमत आल्याशिवाय. असं गणित आहे. ज्यानं देव सोडला, त्या दुर्योधनानं देव सोडला, अर्जुनानं देव मिळवला म्हणून विजयी. म्हणून मागायचं कळालं अर्जुनाला, मागायचं कळालं नाही दुर्योधनाला. इथं मागणारे तुकोबर आहे, ज्यांच्याकडे मागायचे ते पांडुरंग. मागण्याचा प्रसंग सांगतो. तुकोबरायाच्या परंपरेत काय होती? वारी. काय होती? आपण सुद्धा तुकोबरायानं आपल्याला सांगितलं, बाबांनो लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, हातानं टाळी वाजवा, मुखानं नामस्मरण करा. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. या डोळ्यानं तुम्ही पांडुरंगाला पहा, या वाचन विठ्ठलाचं नामचिंतन करा, या कानानं त्याची कीर्तन प्रवचन ऐका. जोपर्यंत हात येतो तोपर्यंत भन्नाट टाळी वाजवा, आणि जोपर्यंत तुमचे पाय चांगले तोपर्यंत वाऱ्या करा. जवळ हे काय आहे? गणेश महाराज म्हणतात जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात तव तू आपले स्वैत पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. कारण जव काळा असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. मनी भाव धरुणी भला न वंचे त्याला चुकू नको, जोडोनी धन न घाली माती. हा, मी रोज सांगतो, प्रपंचात किती धन कमवा, कुटीचा बंगला असू द्या, किती अकरा तुमच्या नावावर असू द्या, इथं राहतील. पण कधी पंढरपूरला चक्रा मारल्या तर जाताना पंढरीच्या चक्रा सोबत येतील. हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल. सरत शेवटी कळ बांधून नेईल, सरत शेवटी कळ बांधून येईल, सरत शेवटी काळ बांधून नेईल, सरत शेवटी काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमच्या गावा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमच्या गावा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 माघारी, पिंगळा माघारी, बोली बोला पिंगळा माघारी, बोल बोली तो देखा. पिंगळा माघारी, बोल बोली तो देखा. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे. लटकन बोलो आम्ही वर्तमान खोटे. भिंगा ग बाई भिंगा ग, भिंगा ग बाई भिंगा, भिंगा ग बाई भिंगा ग, भिंगा ग बाई भिंगा, हो भिंगा ग बाई भिंगा ग, भिंगा ग बाई भिंगा, भिंगा ग बाई भिंगा ग. भिंगा ग बाई भिंगा. अवगा 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 दागड भिंगा ग, अवगा दागड भिंगा ग, अवगा दागड भिंगा ग, अवगा दागड भिंगा ग, अवगा दागड धिंगा ग, अवगा दागड धिंगा ग, अवगा दागड धिंगा ग, अवगा दागड धिंगा ग. ए नको 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 गालू भिंगा ग, नको 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 गालू नको नको गालू भिंगा ग, नको 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 गालू भिंगा. एका जनार्दनी आमच्या गावा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा माघारी, बोली बोलत का पिंगळा माघारी, बोली बोलत का पिंगळा माघारी,
माय बाबा आपण म्हणतो ही पोरं का घडली बाय बाबानो त्यानं आई बाप सोडली बरं का आपली कुशी झोपली असतील घरात टायमात नाही जेवलं तर आई म्हणते बाळ्या कुठं गेला सुधून आणा कोण आहे रे त्यांना म्हणाय कोण आहे सांगा जवळ म्हणून घडत यात बाबानो सण करा तेव्हा पोरं मानवतात आई इथं बसल्यावर प्रत्येकीला वाटत माझं पोरग असं म्हणलं पाहिजे माय पोरग असं नाचलं पाहिजे वाटत ना त्याच्यासाठी आपले संस्कार कमी पडायला लागले बघा माय बाबानो मी तुमच्या लेकरासारखा आहे साने गुरुजी लहान होते आज अभंग बाजूला राहतोय याची जाणीव आहे मला पण साने गुरुजी लहान होते बघा आई तुम्ही जे संस्कार कराल ना माईनो तशी लेकरं काढतात साने गुरुजी लहान असताना आईनं आंघोळीला बाहेर घेतला चिपेवर आंघोळ झाली आणि म्हणली बाळ चल घरात 5-6 वर्षाचं वय होतं साने गुरुजी म्हणले आई आंघोळ झाली पायवाला आहे ग पायाला माती लागती काय म्हणलं पायाला काय लागती त्या आईला माया आली आणि आईनं डोक्यावरचा पदर काढला आणि खाली टाकला बाळ या पदरावर पाय दे आमच्या श्यामनं साने गुरुजीनं आई श्याम म्हणायची ना पाटील श्यामनं साडीच्या पदरावर पाय दिला आईच्या डोळ्यात पाणी आलं म्हणले श्याम ए श्याम तुला सांगू बाळा आज पायाला माती लागू नये डाग लागू नये म्हणून एवढा जपतोय अरे उद्या चारित्र्याला कलंकन डाग लागू नये म्हणून जपलं पाहिजे म्हणून साने गुरुजी घडले इथून सुरुवात आहे ते वाक्य साने गुरुजीनं ध्यानातच ठेवलं आयुष्यच घडलं बरं एका आईच्या संस्कारावर स्वामी विवेकानंद लहान होते मी नेहमी सांगतो स्वामी विवेकानंद लहान होते आई बरोबर वडिला बरोबर बाजारात फिरायला गेले दत्ताभाऊ बसले होते आणि ओट्यावर बसल्या बापाने विचारलं म्हणलं नरेंद्र त्या स्वामी विवेकानंदांना बाप नरेंद्र म्हणायचे लहानपणा म्हणले नरेंद्र बाळ उद्या तुला मोठेपणी काय व्हायचं रे आमच्या नरेंद्रानं त्या बाजारात घोडा गाडी पाहिली होती टांगा गाडी आणि ते पटकन म्हणलं बाबा मला तो घोडा हाकणारा माणूस व्हायचोय घोड्याची गाडी त्याला राग आला असं आवडेल का तुम्हाला पोरग तुमचं पोरग म्हणलं वकील व्हायचं डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं तर लय आवडत आईला लय हा आवडत ना ते सुद्धा बाबा पण ते म्हणलं मला गोडी हाकणारा व्हायचं त्याच्या बाबाला राग आला आणि म्हणलं येड लागलं तुला सांगकन कानसाला दिली बघा 5-6 वर्षाचं नरेंद्राचं वय होतं बापानं कानपाडा दिल्यावर रडायला लागलं साऊथ बाबा पळत गेला आईनं डोळे नाही पुसले मावशीनं आपल्यासारखी म्हणली का रडतो रे तो म्हणलं आई मला बाबाने मारलं का मारलं बाबा म्हणला तुला मोठेपणी काय व्हायचं मी म्हणलं घोडा गाडी हाकणारा माणूस व्हायचं त्यांना राग आला त्यानं मारलं अरे ते आईनं हाताला धरला आणि देवाऱ्याच्या समोरून याला मावशी बाजूला घोडा गाडी हाकणाराचाच फोटो होता कोणाचा भगवान कृष्णाचा बघा गीतेवर फोटो आहे तो काय करतोय घोडे झाकतो ना पण अर्जुनाच्या रथाचे घोडे हाकतोय तो गीतेचा फोटो होता म्हणजे बाळा या फोटोच्या पाया पड आणि बाबाला जाऊन सांग बाबा मला घोडा गाडी हाकणाराच व्हायचंय आमच्या भगवान कृष्णाने घोडी हाकली अर्जुनाची त्यानं अर्जुनाचं सारथ्य केलं मला जगाचं सारथ्य करायचं स्वामी विवेकानंद जगाची सारथी झाली आपल्या भारत देशाच्या नावावतीनं गीता नावाचा ग्रंथ शिकागोलाच घेऊन गेले आणि जगात 1 नंबरला गीतेला मान मिळालाय तिथे गेल्या उपासात्मक बुद्धीनं सगळ्यांना खाली ठेवला होता गीता नावाचा ग्रंथ सगळ्या तत्ववेत्यांना आपापल्या ग्रंथावरती रचले प्रत्येक जण तत्ववेत्ता 5-5 मिनिटं बोलू लागला अरे सगळ्या शेवटी आपला ग्रंथ शेवटी संधी मिळाली स्वामी विवेकानंदांना आणि ज्या वेळेला स्वामी विवेकानंद स्टेजवर आले माईक हातामध्ये आला अरे पहिलं वाक्य उच्चारलं होतं आमच्या स्वामीजीनं येथे जमलेला माय ब्रदर सन्मा सिस्टर येथे जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो लोकांना टाळ्याच वाजवल्या स्वामीजी म्हणले 2 मिनिटाचा वेळ दिलाय मला बोलायला तुम्ही 5 मिनिटं टाळ्या वाजवतात खालचा समाज म्हणत होता स्वामीजी वाटल तितकं बोला खालची लोक काय म्हणायची वाटल तितकं आणि आम्हाला म्हणतात कधी बंद करते एवढा फरक आहे स्वामी विवेकानंद होते ते अरे ते स्वामी विवेकानंद म्हणले मला जास्त वेळ नाही घ्यायचा तुमचा माझ्या मुखानं ऐकण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांना दाखवून दिले आमच्या भारत देशाचा गीता नावाचा ग्रंथ किती श्रेष्ठ आहे तो सगळ्या ग्रंथाच्या खाली ठेवलाय म्हणजे तो सगळ्या ग्रंथाचा पाया आहे खालचा काढला तर तुमचा एकही राहणार नाही जगात गीता श्रेष्ठ ठरली निघाले घरी हे आईचे संस्कार आईनं पाया पडायला लावलं होतं गीतेच्या आणि त्या दिवशी आईनं गीता पाठ करून घेतली होती बरं मावशानं हे त्यांच्या आईचे संस्कार आहे धन्य माता पिता ज्या वेळेला स्वामी विवेकानंद आपल्या भारत देशात येऊ लागले मध्ये अमेरिकेसारखा देश लागला महाराज आणि अमेरिकेत देश लागल्यानंतर त्यांना चप्पलच आवडली म्हणतात आणि सहज चप्पल खरेदी घेतली घातली पायात सोबत 4-5 मित्र होते एका मित्राने विचारलं स्वामीजी आपल्या भारत देशावर किती प्रेम करता तुम्ही पेहराव भारतीयांचा आहे फेटा भारतीयांचा आहे पण आज चप्पल अमेरिकेची का स्वामीजीने उत्तर दिलं मित्रा ऐक ना अरे आपली भारतीय संस्कृती डोक्यावर घेऊन मिरवायच्या लायकीची आहे म्हणून फेटा भारतीयांचा आहे पाश्चात्य संस्कृती माती खाली तुडवायच्या लायकीची आहे म्हणून चप्पल अमेरिकेची आईनं संस्कार केले म्हणून स्वामी घडले आईचे संस्कार असावे लागतात तुकोबरांवरती आई वडिलांचे संस्कार होते 40 वर्षाची वारी होती बोलोबाची अरे देव बोलोबा जर वारीला गेले तर देव खाली पाहायचा
आपला वारीचा विषय होता. बोल बाजार पंढरपुरात पांडुरंगाच्या गाभाऱ्यात आले तो देव खाली पाहायचा ऋणी झालता देव. हा तुम्ही जर रोज त्याचं नित्यनेमानं भजन केलं कपाळाला गंध गाळ्या तुळशी माळ नित्यनेमानं हरिपाठ करा देव ऋणी होतो. ते ऋणवाय पण देव कोणी अंगी. अरे देव खाली बघायचा जसा सावकाराच्या दारात जर आपण गेलो तर आपण खाली बघतो. देवावर ऋण झालं देव खाली बघायचा. अनेक वेळा बोलोबाला देवानं म्हणावं बोलोबा काहीतरी मागा. बोलोबानं मागितलं गाव. अरे एकदाच कान काही ना हट्ट केला मालक एवढ्या वर्ष वारी करता मला बी तुमच्या सोबत यायचंय. बोलोबाच्या मनात विचार आला मी आईला नेली असती पण तिथे गेल्यावर देव म्हणतो काहीतरी मागा आणि हे गिराईक मागितल्याशिवाय राहायचं. बरं का मावशानो वारीला जाता का तुम्ही? वारीला गेल्यावर देवा काही मागू नका आणि पंढरपुरात गेल्यावर गठुडं बांधून बी आणू नका. लय सोपं आहे. वारी काढायची असेल तर तिथून काही जाण्याचं नाही प्रसाद सोडून. एकदा सेना महाराजानं चंद्रभागेतला गोठा आणला होता. काय आणला होता? गोठा. मला वाटतं सेना महाराज सगळ्याला माहिती बरं का. सेना महाराज वारीला गेले नित्यनेमाची वारी होती महिन्याची वारी तर एकादशीला पंढरपूर आणि ते एकदा पंढरपुरात गेले चंद्रभागेचं स्नान केलं आणि स्नान करता करता त्या वाळवंटात प्रवीण महाराज गोल गोटे होतं गोट अजूनही आहेत बघा. आपण त्याला सागर गोटे म्हणतो. वाळूचे असे गोल गोटे आणि त्यांना असं वाटलं आपल्याला घरी आपला धंदा करावा लागतो. ते नाभिक होते. काय होते? मी जातीयवाद मांडायला आलो नाही बरं का. सगळ्यांशी येते आहे अधिकार. 18 पगड जातीचा आपला महाराष्ट्री पण ते कटिंग दाढी करायची. कोण? सेना महाराज. आणि त्या काळात सावधबाबा वासारा होता तेव्हा ब्लेड नव्हते. वासाऱ्याला धार लावायला लागायची. त्यांना वाटलं हा गोटा न्याला का वासारा याच्यावर धार लावता येईल म्हणले. आवडला म्हणून घेतला चुळीत घातला आले घरी. देवाचं दर्शन केलं घरी आले पुढच्या 15 वारीला गेले. पुन्हा स्नान केलं पुन्हा पांडुरंगाच्या गाभाऱ्यात आणि देवाच्या पायावर डोकं टेकवून देव रडायला लागला. मला सेन्या कधीच वारी चुकीत नाही पण मागची कार्य चुकावली. काय म्हणला देव? कधी वारी चुकवीत नाही पण मागची कार्य चुकावली. सेना महाराज म्हणले देवा मी आयुष्यात नाही वारी चुकावली. सेना तू मागच्या वारीला आलाच नाही. सेना म्हणला देवा आलो होतो. देव म्हणायचा आलाच नाही. सेना महाराज म्हणले देवा मला अजून आठवतंय मागच्या वारीला आलतो मी चंद्रभागेत आंघोळीला गेलतो मला गोटा आवडला होता मी गोटा जोडीत घालून घरी न्याला होता. आणि मग देव म्हणायला लागले सेन्या आठवलं तू वारीला आला नव्हता तू गोटा न्यायला आला होता. एक गोटा आणला तो वारी घडली. तुम्ही काय काय आणलो? हा ते बोलबा होते. ते म्हणले बायकोला संग नेली तर ते काहीतरी माग नाही न्यालं कणकाईला पण हाताला पिटली. शेवटी श्री हात पुरवावं लागतो. कणकाईला हाताला धरलं आणि बोलबा एकदा वारीला आली ऐका ना. आणि महाद्वारा ज्या वेळेला चंद्रभागेत स्नान करून पुंडलिकाचं दर्शन महाद्वारात आली. महाद्वारात त्यानं विटेवर मालक पाहिला. बोलबाला माहित होतं ते मागा म्हणणार पण मी मागणार नाही. बोलबाचं दर्शन झालं जाता जाता कणकाई कानात सांगितलं कणकाई देव जरी मागा म्हणला तरी मागायचं पण जशी कणकाई आत आली देवाची मान खाली होती त्याची वरच झाली. मला आता गिराई का मागण्याचे आस पाहे मुखाकडे हो मागण्याची आस पाहे मुखाकडे मागण्याची आस पाहे मुखाकडे मागण्याची आस पाहे मुखाकडे भगवान परमात्म्याला वाटतं आता गिराई गाली. ऐका ना देवान म्हणू कणकाई एवढ्या वर्ष मालकाची वारी झाली मागा मागा म्हणतोय मालक काहीच मागत नाही तुम्ही तरी काही मागा. कणकाईला आठवलं आपल्या मालकाने सांगितलं मागायचं. मावशी डोक्यात जरी होतं तरी बरेच दिवस लग्नाला झालं ना अजून पोरबाळ झालं नव्हतं. तिनं तोंडानं काहीच मागितलं नाही फक्त हात पोटाक गेलता. काय झालं आणि देवतात असतो म्हणला आणि याच्यात वेळ गेला बोलबा वाटच पाहत होते. उशिरा कणकाई बाहेर आल्या बोलबा हे कणकाई एवढा उशीर झाला का देव काय म्हणला का काही बोलला का? देव म्हणत होता काहीतरी मागा तो मागितलं का नाही मागितलं. मग म्हणजे पोटाका हात गेलता म्हणला मागितल्याशिवाय राहिलं गाव मावशी. आता बोलबाला वाटलं देव देणार बाळ देणार म्हणलं आता परत जा त्या देवाच्या डोकी पायावर डोकं टेकव आणि सांग देवा द्यायचं असं पोरग देव कसं ऐसा पुत्र देई गुंडा
रातभर चालेल ना. मला वाटलं 9 ते 11 म्हणल्या लोक आज करतील पण नाही हो. दत्त भाऊ मावळ पट्टा म्हणलं का लोक फार आतुरतेनं ऐकतात. नाही तर पूर्व पट्ट्यातले सगळे कार्यक्रम 7 ते 9 11ला सगळे होतं त्यांचं. पण अतिशय गोड वातावरण आहे. अभंग सगळा बाजूला राहिलाय. पुढल्या वर्षी बोलवा म्हणजे पुढचं चरण सांगू. अभंगाचं चिंतन बरं झालं तर आम्हाला चांगली झोप लागते खरं सांगतो. नाही तर घरी गेलं ना एवढा प्रवास करून बाबा आता 1.5-2 तास लागतील घरी जाय. सकाळी 10 आहे परत झोप होते का. पण इथं बरं झालं ना वातावरण चांगलं असलं तर लय बरं वाटत. नाही आम्ही जे पळतो ना आम्हाला बी समाधान आहे ना. कार्यक्रम चांगला झाला बरं ऐकायला गेलं थोडंसं. आता गायल्यामुळे थोडं सांगणं कमी झालं पण जे सांगितलं तेवढं तरी डोक्यात ठेवा. काय म्हणले कान काय म्हणले देवा आईसा पुत्र देगा गुंडान हा त्याचा 3 लोकी झेंडा 3 लोका त्याचा झेंडा लागला पाहिजे म्हणून तुकोबाराने झेंडा लावलाय. गुंडा म्हणजे काय गुंडा नाही शेजारी बसून गोळी झाडणारा हा गुंडा नाही. तुमच्या ध्यानात आलं असा नाही झेंडा घेणारा पोरगा वारेकरी पोरगा म्हणून तुकोबार आहे. आणि ते तुकाराम महाराज आज मंदिरात होते देव म्हणत होता तुकाराम काहीतरी मागा. ते म्हणले काही मागणे अनुचित वडिलांची रीत जाणत होतो. आमच्या वडिलांना कधी मागितलं नाही आम्ही मागणार. देव म्हणले आज तुला सोडणार नाही काहीतरी मागावं लागेल. देवानं हट्ट केला आणि मग तुकोबाराने मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा काही मागा मनसी काही मागा काही मागा म्हणते काय हेच देगा पांडुरंगा काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा काही मागा म्हणते काही मागा मनसी काही मागा मनसी तुकाराम महाराज म्हणता देवा म्हणशी काही मागा तर हेची देगा पांडुरंगा हेच दे. सकारात्मक शब्द आहे दुसरं काहीच नको. देवानं भरपूर काही दिलं असतं. तुम्ही एखाद्या दुकानात गेलं ना वर्ग म्हणतं बाबा हेच घे असं म्हणतं ना तसे तुकाराम महाराज म्हणतात हेच दे. काय दे अभंगाच्या पहिल्याच्या हेची दान दे ग देवा 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 हेची दान दे ग देवा
म्हणताना आपण दिवसभर काम करून जेवढं दमत नाही तेवढा थकवा येत असेल हो. बिंबीच्या देठा बसून म्हणायचे, आळून म्हणायचे, किती गोड म्हणतात. पुढल्या वर्षी सुद्धा यांना औंदाचं आमंत्रण देऊन ठेवा मंडळी. तुकाराम महाराज म्हणतात देवा द्यायचंच म्हणतो तू, मग हेच दे. काय हेची दान दे का देवा. काय मागितलं माय बापानू, तुझा विसर न व्हावा. आणि आपल्याला सुद्धा देवाचा विसर पडता कामा नये. कारण जी जी माणसं देवाला विसरतात त्यांच्या वाट्याला दुःख येतं. तुकाराम महाराज म्हणतात विसरली तया आणि पचतील घाणीचा उरेशीच्या. देवाचा विसर म्हणून पुनरपी जनन पुनरपी मरणन पुनरपी जननीच्या ठरेश. जर तुम्ही देवाला विसरलं नाही तर तुहा साठविला हरी जी ही हृदय मंदिरी त्यांची सरली अर्धार. ज्यानं देवाला आठवला चित्तात साठवला त्यांना जन्ममानाचा फेरा चुकलाय. पण आपण त्याला विसरलो म्हणून पुनरपी. कळतंय का. म्हणून जर आपल्याला ह्या फेऱ्यातून बाहेर पडायचं असेल तर प्रत्येकानं रात्रंदिवस त्याचा आठव केला पाहिजे. कारण आईच्या पोटात असतानाच आपण त्याला वचन दिलं आठवीनं पायी हा माझा. आणि रात्र ही दिवस पांडुरंगा एकदा पोटातून बाहेर काढ. कारण इथं भारी यातना होत्या नरक मलमूत्राच्या. विष्ठामूत्राच्या दाथारी नादोमुख नवमास्वरी उकडी भारी चट लागली. इथं विष्ठाले पचो उकडे नाकी तो निकृमी किडे म्हटले. काय सांगू गरीबीच्या यातना. इथं यातना होता देव हा जीव म्हटला देवा मला बाहेर काढ, मी रात्रंदिवस तुझा आठव करीन. आणि इथं आल्यावर करीत नाही बरं का. तिथं म्हणत होता सोहम सोहम, इथं म्हणतो कवा कवा. हा कवा कवा म्हणतो काय. म्हणजे काय विसरून गेले. तुम्हाला गोड सोपं उदाहरण देऊ का. तुम्ही जर एखाद्या देवाला नवस केला जर फेडला नाही तर देवाचा काय होतं मावशी, कोप होतो का नाही. आपण आईच्या पोटात असताना देवाला काय केलाय, नवस बाहेर काढ, आठवीनं पायी हा माझा नवस. आणि रात्र ही दिवस पांडुरंगा रात्रंदिवस मी तुझा आठव करीन म्हणतो. आणि ईद आल्यावर रात्रंदिवस नाही मग काय करतो. तू कवर आहे म्हणता दिनरजनी हाची धंदा. ते म्हणले शिंक जांभळी खोकला इतकाच वेळ वाया गेला. त्यानं रात्रंदिवस देवाला आठवला म्हणून शेवट तो बाला हा माझा बहु गोड झाला. त्यांचा शेवट गोड झाला. आपलं काय होईल, आपण त्याला आठवतच नाही ना. बोर झालं का तुम्हाला. तुमच्या एक जावई पाहुणं आलं मग सांगतो ऐका. मी शेतकरी, बटाट्याला माल व्हायला लागलं का लगेच फवारा. सावध बाबा. हा मांडवल्या व्हायला लागल्या ना फवारा करायला लागतो पिकाला. आमच्या लक्षात येतं 10 मिनिटं राहिले सांगतो पण अभंगाला धरून विसरल्यावर लय दुःख आहे बरं का. देवाला विसरल्यावर काय झालं, एक जावई सासूरवाडीला आलं. आता सासूरवाडी बलवडी पण जावई होतं आंबोलीचं जवळच्या जवळ. काय आमचं सांगू असं नाही ना कुणी आलं इथं आलं बरं का. आंबोलीचं जावई आणि बलवडीला आलं. आता मावशानं ऐका माझ्या लक्ष द्या. बलवडीला आले होता पहिल्यांदा जावई बापू आलता. म्हणले सासूबाई एवढं जावायला जीव लावते, जर घरात काही नसेल ना म्हणतात नाकाचा मोती ठेवी गहाण पण राखी जावयाचा. असंच राहतं ना कसं. हा घरात काही नसू द्या पार किडू मिडू पार नत गहाण ठेवीन काही गहाण ठेवीन पण जावयासाठी का करते एवढं माहिती का. तिला माहिती आहे जावयाला जीव लावला तर पुरीला जीव लावते. असा ते जावई पाहून आलं. सासूबाईने केली पुरणपोळी. पुरणपोळीच करताना हा सप्ताह चालल्यावर दुसरं काही करू नका. पुरणपोळी केली आणि पुरणपोळी जावायनं खाली जावई झोपलं. सकाळी जावई उठलं आणि निघालं. आता बलवडीला काय टायमात इष्टी नाही काय आता कार्यकर्ते. हा मुंबई पुण्याहून आलेली सगळी माणसे. बाबा ते जावई उठलं निघालं घरला जायला. आता अंतर होतं तासाभराचं ना अंतर. पण त्या सासूबाईला वाटलं जावायला उपाशी कसं लावायचं. म्हणले जावई बापू काहीतरी नाश्ता करा ना. पण जावई म्हणला दार जर वेळ झाली आणि माझ्याशिवाय कोण दारा काढायचं आणि मला गाईने जायला लागून ते आलं गाईला. ते थांबायला तयार नाही. सासूबाईला वाटलं याला उपाशी जाऊ द्यायचा. बघा सासूचं प्रेम. मग तिला वाटलं शिळी पुळी वाढावं तर रात्रीची पुळी कशी वाढायची. बाबा तिचा नातू चालला होता शाळेत. माझ्याकडे लक्ष द्या. नातू शाळेत चालला होता आणि ती नातवाचा डबा भरीत होती सासू. तिनं नातवाच्या डब्यावर केल्या चपात्या आणि चपात्यावर केलं तर दिरड माहिती आहे का तुम्हाला. आहे का माहिती आहे ना. हा चमच्यावरती आला तर भाजून काढायचं त्याला काय म्हणतात. हा चमच्यावरच टाकायचं आणि त्याच्यातच उलट पालट. आणि जर कढईवरती आलं घेतलं आणि पून काढलं का त्याला बस म्हणतात. फरक असा आहे. हा ते दिरड काढलं होतं लेकराला तिनं. हा आणि दिरड काढलं आणि ती डब्यावर टाकीत होती. पण योग असा आला म्हणजे जावई गायला आलाय. त्या पोराची जी एक चपाती काढली जावयाच्या ताटात दिली. चहा पिऊन झाला मोकळा. हा आणि ते अर्ध दिरड घेतलं आणि टाकलं ताटात. आणि जावयाने केली खायला सुरुवात. लक्ष द्या आता वेळ कमी ना. जावई खाऊ लागला आणि जावयाला बसली चव. आता ते रोज भजी खायचं आंबोलीत हॉटेल आहेत बघा. पण दिरड गायला खाल्ले त्यानं. त्यानं दिरड पहिल्यांदा खाल्लं त्याला असं आवडलं. तो म्हणला मामी
याला काय म्हणतात तू मामी म्हणली जावई बापू याला दिरड म्हणतात दिरड आता अर्ध्या दिरड्यात काय त्याचं भागले डोंबलं तुम्हाला नाव तर विचारले ना घरी जायचं आणि बायकोला दिरड काढ म्हणायचं बघा कसा हुशार होता मला घरी जायचं आणि बायकोला दिरड काढ म्हणायचं निघाला ना बलवडीतून पण जासा मध्ये इरामापाशी गेला का तिथं वडा आहे बघा पूल नव्हता दवा हा ते पाण्यातून घुसलं आता पाय पाय त्याचा पाय खडकाव पडाय खडकाला होतं शेवाळ बाबा जावायचा पायच घासला पाडला लगेच पडला जावाय आता घसरल्यावर पाण्यात पडलं मी म्हणतो जावाय पडू द्या कपडे भिजू द्या पडल्याचं नवल नाही हो पण ते जसं घसरलं का डोक्यात जे पाठ केलं होतं ते विसरलं काय पाठ केलं होतं हा दिरड दिरड मला घरी जायचं बायकोला दिरड का पण ते घसरल्यावर गडबड झाली ना माणूस गाडीहून पडला ना घसरला किती लागले बघतच नाही कोणी पाहिलं का तसं त्याला वाटलं इथं आजूबाजूला कोणी पाहिलं का ते गडबड झाली ते विसरल्यावर परत पुढं चालू लागलं पण त्याच्या डोक्यातला मंत्र विसरलो होतो त्यानं मंत्रच वेगळा पाठ केला मला घसरलं तिथं विसरलं पोचला घरी बायको वाटत पाहत होती म्हणजे कालपासून गेले ना अजून नाही दारला उशीर झाला बायकोनं त्याला आलेला पाहिला असा आनंद झाला बायकोला आणि पहिलाच प्रश्न टाकला म्हणजे काय केलं तो माझ्या आईनं जेवायला काय राहतं पहिला प्रश्न काय केलं तर माझ्या आईनं जेवायला तुम्हाला मस्त तुझ्या आईनं पुरणपोळी केली पण नाही आवडली मला सकाळी केलेलं लय आवडले मला काय म्हणला सकाळी केलेलं लय आवडलं हिला असं वाटलं सकाळी केलंच काय माझ्या आईनं काय केलं तो मला का सरलं तिथंही सरलं त्याला झालती काही कामाचं धावपडी ते बोलू लागलं दाराची बादली घेतली मला बघ पटकन दार काढून येतो तोवर बनव म्हणला ती म्हणली काय म्हणला का सरलं तिथंही सरलं हे गोठ्यात गेलं नाही 10 मिनिटं डोकंच खाजवीत राहिली काय डोंबलं बनवीन दारही काढून आलं म्हणलं झालं का ती म्हणली काय बनवायचं तू म्हणला का सरलं तिथंही सरलं ती म्हणली अहो मी 20 वर्ष आईच्या घरी राहिले माझ्या आईनं 20 वर्षात घसरलं तिथंही सरला असा पदार्थ केला तो मला सांगून ऐकत नाही मी खालाय म्हणला आता त्याला सुटली लाल कोपऱ्यातली काठी घेतली आता गुराकीच होतं हा ती म्हशी वळाची काठी घेतली टाकली ना बायकोच्या पाठीत प्रवीण महाराज अशी टाकली ना एवढ्या जोरात काठी टाकली ना बाबा बायको लागली वरडायला आता बायको वरडायला लागल्यावर शेजारची म्हातारी पळतच आली का भांडणं झाली म्हणून त्या म्हातारीनं पाहिलं तर हागडी तिला मारित होता ऐका त्या म्हातारीने तिच्या बारकाईनं पाहिलं म्हणली बाळ्या का मारित रे तिला बल्या पाठ उठती शेण काढू लागती धारा काढू लागती गवत कापून आणि ती गाया सांभाळती खुशाल तिला मारितो आणि तिची पाठ बघ कशी तरी देवाडी सुजली हागडी मला आठवलं ए दिरडाई सरला तर एवढा कुटाणा करून मोकळा झाला ऐका दिरडाई सरला तर एवढा कुटाणा होतो ज्याने जन्माला घातलं त्यालाही सरल्यावर केवढा कुटाणा म्हणून तू खबर आहे म्हणले देवा तुझा विसर न व्हावा बस तुम्ही देवाला विसरू नका काही बिघडत नाही फक्त देवाला आठवलं पाहिजे देव म्हणले मला आठवायचं मग तू करशील काय अभंगाच्या दुसऱ्या चरणात गुण गाईन आवडी आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडे गुण गाईन आवडे गुण गाईन आवडे गुण गाईन आवडे हेच माझी सर्व जोडी हेच माझी सर्व हेच माझी सर्व जोडी हेच माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडे आवडे गुण गाईन आवडे गुण गाईन आवडे आवडे गुण गाईन आवडे तुकाराम महाराज म्हणले देवा जर मला तुझा विसर पडला नाही तर मी आवडीनं गुणगान गाई आणि सगळ्या साधू Bye.
वाकवलं बरं. हे हार आपल्याला शिकून जातात. हार गळ्यात घालताना माणसाला वाकावं लागतं. ते शिकवतात आपल्याला नम्रता. गळ्यात आलेली फुलं किती दिसताना सुंदर दिसतात हो मायबाप, पण ही फुलं गळ्यात येण्यासाठी त्यांना आपल्या पोटात टोचून घ्यावं लागतं ना. म्हणून ह्या हार गळ्यात येण्यासाठी सुद्धा माणसाला सहन करावं लागतं. फार सहन केलं. ज्या ज्या वेळेला हे हार माझ्या गळ्यात येतात ना, एवढे हार गळ्यात पडलं का माझ्या डोळ्यासमोर आपले नारायण बाबा गोपाळे येतात. सावत बाबा हार शोभायचे बाबांच्या गळ्यात. बोलणं खुंटून जातं, कंठ दाटून येतो. पाटील, तुम्ही सर्व पश्चिम पट्ट्यातील महाराज मंडळी असतील बघा. कोरोनाच्या अगोदरचा प्रवीण महाराज जो काही काळ होता, आपल्या भागात पूर्व पट्ट्यातले महाराज येत नव्हते. कोरोना काळात कुठल्याही वाडी वस्तीवरील सामान्य कुटुंबातली काही कार्यक्रम असू द्या, मिंडे महाराज उभा राहत होता. साधना झाली, कुठल्याही संस्थेत न जाता, ऐका बारकाईनं, कुठल्याही संस्थेत जाऊन अभ्यास न करता 13 वर्ष कानाकोपऱ्यात परमार्थ केला. जगाच्या बापाचा आशीर्वाद मिळाला. 3-3 महिने घरी नाही. मला जाता जाता सांगून जाईल, आज आपल्या खेड तालुक्याचं वैभव, हिंद केसरी सप्त केसरी तो मण्या. 4-6 दिवसापूर्वी आमच्या मण्याचं जाणं झालं. अख्खा तालुका नाही, महाराष्ट्र हळहळला. सगळ्या समाजाने चर्चा केली. महाराष्ट्रात नाव कमवणारा मण्या आहे, पण मण्याचं दशक्रिया प्रवचन करायचंय. कोणाला दिलं पाहिजे? मण्या आपल्या तालुक्याचा होता. ऐका, कोण्या घरात जन्माला आला माहिती नाही, सामान्य कुटुंबात जन्माला आला. तालुक्याचं नाही, महाराष्ट्राचं नाव मोठं करून गेला. अरे कोण्या कोपऱ्यात मिंडे महाराज जन्माला आला. आज मण्याचं नाव आहे, आपल्या मिंडे महाराजाचं नाव आहे. मण्याच्या दशक्रियेला मिंडे महाराजच पाहिजे. काय माझा अधिकार आहे? पाटील, 15 ते 20 हजार समाज असेल, आहे मी ते तोला मोलाचा. पण बरं झालं देवानं मला याची जाणीव ठेवली. फक्त एकच आशीर्वाद द्या की कधीही माझे पाय हवेत जाता कामा नये, ते जमिनीवर राहिले पाहिजे. वेळ आपल्याला कमी मिळाला, अभंगाचं चिंतन कमी झालं असेल, पण तुम्ही गावकऱ्यांना जे काही प्रेम दिलं आणि सप्ताहाची सुरुवात वाटत नाही हो. चांगल्या मोठ्या गावाला लाजविला एवढा सुंदर सप्ताह आहे. सगळ्या कार्यकर्त्यांसाठी धन्यवाद. देवाकडे एकच मागायचंय, पांडुरंगा, अरे जर रोज तुझा आवडीनं गुणगान गायला मिळत असेल आणि जर आम्हाला संतांची संगत मिळत असेल, किती वेळा जन्माला घाल, फक्त भजन करायला मिळालं पाहिजे. किती गर्भवासाचं दुःख असू दे, सुखानं भोगील शेवटचं चरण. तुका माने गर्भ, तुका माने गर्भवासी,
गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हे जीवाची सर्व जोडी हे माझी सर्व जोडी हे माझी सर्व माझे हे